सीमा पाटील, मराठा विद्याप्रसारक समाजाचे विठ्ठलराव हंडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण B.Ed सेकंड इयर साठीचा रसायनशास्त्र अध्यापन पद्धती यामधील प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड याचा अभ्यास करणार आहोत। रसायनशास्त्राच्या काही अध्यापनाच्या पद्धती आहेत। अध्यापन हे एक शास्त्र आहे, तसेच ती कला सुद्धा आहे आणि म्हणून आपण कौशल्यांवर प्रभुत्व मिळवतो। त्याचबरोबर शिक्षकाला आपल्या विषयाच्या अध्यापन पद्धती सुद्धा माहित असल्या पाहिजेत। रसायनशास्त्राच्या अध्यापनाच्या पद्धती आपण पाहत आहोत। रसायनशास्त्र शिकवण्यासाठी दिग्दर्शन पद्धत, प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती यांचा अभ्यास किंवा या पद्धतींबद्दल शिक्षकांना विशेष माहिती असायला हवी। प्रकल्प पद्धतीने अध्ययन करणे म्हणजे काय? तर ही प्रकल्प पद्धत ही विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे आणि म्हणून ह्या पद्धतीने जेव्हा विद्यार्थी अध्ययन करतो म्हणजे तेव्हा नेमकं काय घडतं, तर ही शालाबाह्य कृती आहे। यातून संशोधन वृत्तीस चालना मिळते। कृतीद्वारा शिक्षण या तत्वावर ही पद्धत आधारलेली आहे आणि म्हणून त्याद्वारे ज्ञान प्राप्त करून घेतले जाते। या पद्धतीत समस्या निराकरण पद्धतीचा समावेश आहे। त्याचप्रमाणे समस्येवर विचार केला जातो, कृतीचा आराखडा निश्चित केला जातो, त्या आराखड्यानुसार कृती पार पडते आणि विद्यार्थी त्यानुसार कृती करतो, विविध अनुभव मिळवतो, काही अडचण आली तर तात्पुरता बदल करतो आणि अशा पद्धतीने एखादा प्रोजेक्ट तो पूर्ण करतो। प्रकल्प पद्धतीच्या काही शिक्षण तज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत। स्टीव्हन्सन यांच्या मते नैसर्गिक परिस्थितीत पूर्णत्वास नेलेली समस्यापूर्ण कृती म्हणजे प्रकल्प होय। तर किलपॅट्रिक यांनी आपल्याला व्याख्या दिली आहे, सामाजिक वातावरणात मनपूर्वक हेतुता साकारणारा उपक्रम म्हणजे प्रकल्प होय। बॅलार्डच्या मते शालेय जीवनातून खऱ्या जीवनाकडे घेऊन जाणारा लहानसा कण म्हणजे प्रकल्प होय। प्रकल्पाची वैशिष्ट्ये: शाळेत अथवा शाळाबाहेर करायची कृती आहे। काही प्रकल्प शाळेत केले जातात आणि बरेचसे प्रकल्प शाळेच्या बाहेर जाऊन करावयाचे असतात। विद्यार्थ्यांनी मनपूर्वक हेतुता हाती घेतलेली कृती: शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर प्रकल्प लादलेले नसतात, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार प्रकल्पाची निवड केलेली असते। एखाद्या समस्येवर आधारित असतो। त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकल्पाला विशिष्ट हेतू असावा लागतो। हेतू साध्यतेसाठीच आपण प्रकल्प करत असतो। खऱ्या जीवनाशी निगडीत स्वतःच करावयाची ती एक अध्ययन कृती आहे। यातून आपल्याला शिकायला मिळते। प्रकल्पाची निवड अभिरुचीनुसार केली जाते, म्हणून ती एक आनंददायी कृती आहे। प्रकल्पाचे प्रकार: संग्रहात्मक, सर्वेक्षणात्मक, संशोधनात्मक, प्रतिकृतीजन्य, काही कला साध्य केल्या जातात, कलात्मक आणि तक्ते तयार करणे। आपल्या विषयामध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स या कुठल्या ना कुठल्या प्रकारात बसत असतात। संग्रह करणे: विविध प्रकारच्या मातीचा संग्रह, मातीचे नमुन्यांचा संग्रह करणे, खडकांच्या नमुन्यांचा संग्रह करणे, तसेच रसायनशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळे रासायनिक पदार्थ घेऊन त्यांचे गुणधर्म अभ्यासणे, असा हा संग्रहात्मक प्रकल्प असतो। शाळाबाहेर जाऊन सर्वेक्षण करायचे असेल तर सर्वेक्षणात्मक, काही समस्या शोधून काढायची असेल, त्यातनं काही ज्ञान प्राप्त करायचं असेल, नवीन शोध घ्यायचा असेल तर संशोधनात्मक प्रकल्प असतील। तर रसायनशास्त्रामधल्या
रेणू प्रतिकृती, अणूची प्रतिकृती, सूर्यमालेची प्रतिकृती यांच्या प्रतिकृतीजन्य प्रकल्प आपल्याला करता येतात. तसेच तक्तेही विद्यार्थ्यांकडून तयार करून घेता येतात. उदाहरणार्थ विविध रासायनिक पदार्थ, त्यांचे भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म आणि उपयोग असे जर आपण टॉपिक दिले आणि अनेक विद्यार्थ्यांकडून तक्ते तयार करून घेतले तर आपल्याला बरीचशी माहिती एकाच ठिकाणी कलेक्ट झालेली दिसते. प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या या पुढील प्रमाणे आहेत. पहिली पायरी आहे प्रकल्पाविषयी अनुकूल वातावरणाची निर्मिती करणे. प्रकल्प ही लादलेली कृती नसून अंगीकारलेली कृती आहे. म्हणून शिक्षकांनी प्रकल्पांच्या विषयवार याद्या तयार कराव्यात आणि या विषयांच्या याद्या विद्यार्थ्यांसमोर सादर कराव्यात. विद्यार्थ्यांना त्यातून प्रकल्प निवडण्याची संधी द्यावी. प्रसंगांची, घटकांची चर्चा त्यांच्या समोर करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होऊन विद्यार्थी त्यातून स्वतःहून एखादा विषय प्रकल्पासाठी निवडतो. शालेय बाग तयार करणे, खडकांचे प्रकार, वनस्पतीचे नमुने, पानांचे प्रकार, वैज्ञानिक तत्वावर आधारित खेळणी किंवा तक्ता, प्रतिकृती बनवणे अशी उदाहरणेही आहेत. प्रकल्प हे सामूहिक असतात. त्याचप्रमाणे बरेच प्रकल्प हे वैयक्तिक म्हणजे एकटा विद्यार्थी करू शकतो. दुसरी पायरी आहे प्रकल्पाची निवड, सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट. आधीच पाहिलं आपण प्रकल्प नेमून देऊ नये, त्याच्या तत्वानुसार निवड विद्यार्थ्यांनी करावी. शिक्षकांनी प्रकल्प विषयावर चर्चा करावी. याद्या विद्यार्थ्यांसमोर सादर कराव्यात. प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणींची त्यांना कल्पना द्यावी. कशी तयारी करावी लागेल अशी कृती थोडक्यात विद्यार्थ्यांसमोर सांगावी. आणि म्हणून हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थी प्रकल्पाची निवड करतो. जरी विद्यार्थ्याने प्रकल्पाची निवड केली तरी शिक्षकाने त्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. वेळोवेळी सूचना द्यायची आहे. अडचण आल्यास मदत करायची असते. तिसरी पायरी आहे नियोजन. प्रकल्पाची कार्यवाही नियोजित वेळेत आणि योग्य दिशेने सूत्रबद्ध पद्धतीने करायची असेल तर नियोजन आवश्यक असते. नियोजनाचे फायदे आपल्याला माहीत आहेत आणि म्हणून नियोजनाचा आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही योग्य दिशेने करावी. प्रकल्पाचे यश हे नियोजनावर अवलंबून असते. यासाठी शिक्षकांनी जे प्रकल्प असतील त्यांचे अनेक आराखडे योजून ठेवले पाहिजेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. इथे काही उदाहरणे दिलेली आहेत बघा. रक्तपेढीतील रक्तगटानुसार होणारे संकलन हा सर्वेक्षणात्मक प्रकल्प आपण करू शकतो. लोकसंख्येची मोजणी असेल, तसेच रसायनशास्त्रातले पण काही उदाहरणे आपल्याला देता येतील. प्रत्यक्ष अंमलबजावणी. विद्यार्थ्यांनी प्रकल्प आराखड्यानुसार योग्य कृती करावी. कार्यवाही म्हणजे सुनियोजित, जिवंत असा अध्ययन प्रसंग होय. आराखड्यानुसार कार्यवाही व्हावी. विद्यार्थी काही वेळा बाहेर जाऊन माहिती मिळवतात. शिक्षकाने दक्ष राहून यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना अडचण आली असेल तर ती समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवावे. साहित्याचा योग्य उपयोग ते करत आहेत की नाही हे शिक्षकाने बघावे आणि अशा पद्धतीने अंमलबजावणीमध्ये कार्यवाही होत असते. आणि कार्यवाही झाल्यानंतर जे काम झालेले असेल तेवढे काम सादरीकरण करण्यास सांगावे आणि मग शिक्षकाने यातून बघावे की त्यांनी केलेला प्रकल्प योग्य दिशेने जात आहे का, हेतुलक्षी आहे का, हे या सादरीकरणावरून आपल्याला कळते. चर्चा व लेखन. कार्यवाही झाल्यानंतर केलेल्या कार्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, मार्गदर्शन करावे. काही
सूचना असतील तर त्या द्याव्यात, त्यात काही बदल करायचा असेल तो सांगावं आणि त्यानंतर प्रकल्पाचे लेखन कसे करावे याचं मार्गदर्शन या पायरीमध्ये शिक्षकाने करावे. प्रकल्पाचा शीर्षक, हेतू, कालावधी, नियोजन, स्वरूप, आलेले निष्कर्ष यांचा समावेश यामध्ये असावा आणि अशा पद्धतीने लेखन करावे. शेवटची पायरी आहे मूल्यमापन करणे. केलेल्या कार्याचे मूल्यमापन करणे आवश्यक असतं. प्रकल्पाची यशस्वीता तपासणी व अपयश लक्षात घेणे म्हणजे प्रकल्पाचं मूल्यमापन होय. ही महत्त्वाची पायरी आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कोणते अनुभव मिळाले, या अनुभवामधून त्यांना काय शिकायला मिळाले, त्यांना अडचण आली नाही असं होत नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अडचण येते, मात्र या अडचणीतून आपण कसं शिकावं, त्यावर कशी मात करावी हे पण त्यांना शिकायला मिळतं. अनुभवातून कोणता निष्कर्ष निघतो या प्रश्नावर शिक्षक विद्यार्थी यांनी चर्चा करावी. त्रुटी राहिल्यास प्राप्त ज्ञान, अनुभव यांच्या आधारे त्या त्रुटी भरून काढाव्यात. शेवटी हेतू साध्य झाला किंवा नाही हे पाहावे. प्रकल्प पद्धतीने अध्ययन करणे म्हणजे संशोधन वृत्तीस चालना मिळणे होय. प्रकल्प पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका. आता आपण पाहिलं की प्रकल्प पद्धत ही विद्यार्थी केंद्रित आहे. सर्व कृती विद्यार्थ्याला करायची असते, मात्र तरी सुद्धा शिक्षकाची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. प्रकल्प पद्धती विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे यात शिक्षकाची भूमिका ही केवळ मार्गदर्शकाची, मित्रत्वाची असते. प्रत्यक्ष प्रकल्प राबवित असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी, त्यांना वेळोवेळी सूचना द्याव्यात, प्रोत्साहन द्यावे, म्हणजे प्रेरकाची भूमिका करावी लागते. प्रकल्प करताना सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळते का याकडे शिक्षकांनी लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास, सहकार्याची भावना निर्माण होईल याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी. चर्चा करताना प्रधान भूमिका न ठेवता विद्यार्थ्याला बोलण्याची संधी द्यावी, त्याच्या मताचा आदर करावा आणि प्रकल्पाचा हेतू केंद्रस्थानी ठेवावा. चर्चा इतर विषयांकडे वळवू नये. थोडक्यात शिक्षकाची भूमिका संयोजक, दिग्दर्शक, मार्गदर्शक, सहाय्यक, प्रेरक आणि परीक्षक म्हणून असते. आता अधिक 2च्या स्तरावर काही प्रकल्प येथे दिलेले आहेत. रसायनशास्त्र विषयाशी संबंधित काही प्रकल्प कोणते आहेत हे या लिस्टमध्ये दिलेले आहे. बघा, स्टडी ऑफ द मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हा सामूहिक प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. स्टडी ऑफ द ॲसिडिटी ऑफ डिफरंट सॅम्पल्स ऑफ द टी लिव्स हे आपण विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या सुद्धा हा प्रकल्प देऊ शकतो. ॲनालिसिस ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल ज्युसेस फॉर देअर ॲसिडिटी. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द रेट ऑफ फर्मेंटेशन ऑफ डिफरंट मटेरियल्स, व्हीट फ्लोअर, ग्राम फ्लोअर, पोटॅटो ज्यूस एक्सेट्रा. प्रकल्पाचे फायदे. टिकाऊ स्वरूपाचे ज्ञान मिळते. विद्यार्थी शाळाबाह्य वातावरणात जाऊन काम करतात, म्हणून त्यांच्यामध्ये लोकशाहीची मूल्य विकसित होतात. पाठ्यपुस्तकातील आशय आणि दैनंदिन जीवन यातील विज्ञानाचा संबंध लक्षात येतो. पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रात्यक्षिकं दिलेलीच असतात किंवा पदार्थाचे गुणधर्म दिलेले असतात, मात्र ते खरोखर तसेच आहेत का हे विद्यार्थी प्रकल्पातून पडताळून बघतात आणि म्हणून दैनंदिन जीवनाशी संबंध विज्ञानाचा आहे हे लक्षात येतं. वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक होते
आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. सहकार्याची भावना जोपासली जाते आणि विद्यार्थ्यांना गटात काम करण्याची सवय लागते. स्वतःच्या क्षमतांची आणि मर्यादांची ओळख होते. हे जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा विद्यार्थी स्वतः कृती करतो तेव्हा कशा अडचणी येतात आणि मग त्या अडचणी सोडवण्यास कधी कधी आपण कसे असमर्थ बनतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यावर मात करतो, या उदाहरणांमधून त्याला त्याच्या स्वतःच्या क्षमतांची मर्यादांची ओळख होते. काही कौशल्य आणि मूल्यांचा विकास होतो. स्वयंशोधनाचा आनंद प्राप्त होतो व आत्मविश्वास वाढतो. हा फायदा अतिशय महत्त्वाचा आहे की स्वतः अंगीकारलेली कृती असते, स्वतः पार पाडतो, म्हणून एक विशिष्ट प्रकारचा आनंद त्याला मिळतो आणि आपण स्वतः केलं म्हणून आत्मविश्वास वाढतो. मर्यादा. प्रत्येक पद्धतीचे फायदे असतील तरी पद्धतीला काही मर्यादा पडतात. ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ आहे. प्रकल्प करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक हे सर्जनशील, तज्ज्ञ, प्रशिक्षित असावेत, परंतु प्रत्येक वेळेस असे शिक्षक लाभतात असे नाही. प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये प्रकल्पाच्या निवडीपासून तर प्रकल्पाच्या मूल्यमापनापर्यंत सर्व कामाचे नियोजन करावे लागते, वेळापत्रक तयार करावे लागते, म्हणून नियोजनाची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. या पद्धतीत कृतीवर अधिक भर असल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान देण्याकडे दुर्लक्ष होते. पाठ्यपुस्तकातील सर्वच घटक शिकवता येत नाहीत. माहितीचे सर्वेक्षण संकलन करण्यासाठी जे विद्यार्थी बाहेर जातात तर त्यांना ती अचूक आणि योग्य माहिती मिळेलच असं नाही. कधी विद्यार्थी माहिती मिळवण्याच्या नादामध्ये जास्त वेळ बाहेर जातात आणि मग दिलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण होत नाही किंवा माहिती देणारे त्यांना योग्य अचूक माहिती देतील असं नाही. सामूहिक प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कौशल्यांवर मर्यादा पडतात, कारण सामूहिक प्रकल्पामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कृती करण्यास संधी मिळत नाही आणि म्हणून काही विद्यार्थी जे लाजाळू विद्यार्थी आहेत तर ते मागे राहतात, म्हणून त्या विद्यार्थ्यांना त्यांना कौशल्य प्राप्त होण्याची संधी कमी मिळते. अशा पद्धतीने आपण रसायनशास्त्र अध्यापनाची प्रकल्प पद्धत अभ्यासली. धन्यवाद.